मंडळी, मी स्वप्नील कात्र डायरेक्ट तुमचं आता आजचा दिवस पण संपला. डायरेक्ट रात्रीचं स्वागत करतो आहे. आज दिवसभर जरा कामातच होतो आणि संध्याकाळी जरा एक्सरसाइजला गेलो. पण तिथं सुद्धा कोकण बाजार भरणार आहे, त्यामुळे एक्सरसाइज केली मी. पण उद्यापासून जरा दुसऱ्या ठिकाणी एक्सरसाइज करायला पाहिजे, कारण कोकण महोत्सव आहे. तर आलो आहे, बसलो आहे आणि बोलतो आहे तुमच्याशी. छान असं बाटी वातावरण बघा, धुरकटच झालं आहे. थंडी नाही अजिबात, धुरकट वातावरण झालं आहे सगळं. काय करताय मंडळी, इलेक्शनचे वारे. इलेक्शनचे वारे काय करूया आता. आपल्याकडे अजून काय कधी इलेक्शन आहे काय माहिती. मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक गोष्ट सांगतो बघा, मी कळेल तुम्हाला. एकदा एक लांडगा आणि एक ससा या दोघांची मैत्री झाली. त्या मैत्रीमध्ये ठरलं, सशाने सांगितलं तू मला मारायचं नाही, मी तुला जंगलातल्या प्राणी हळूच कुठे कुठे बसतात, कुठे कुठे कधी कधी पाणी प्यायला जातात ते तुला सांगेन, आणि तू त्यांची लपून शिकार कर. लांडगा आणि कासवामध्ये डील होते आणि जातो. हळूहळू करून ना लांडगा एक एक करून छोटे छोटे प्राणी सगळे संपवतो. सगळे प्राणी संपतात आणि कासव आणि लांडगा तेवढा उरतो. एक दिवशी फिरतात प्राणी, कुठे कासव ससा शोधून सगळे ते प्राणी हैराण होतो, पण कुठे काय प्राणी भेटत नाहीत. दोघं पण दमतात, कोल्हा पण बिचारा, लांडगा पण बिचारा दमलेला असतो. एका ठिकाणी बसतात आणि झोपतात. ससासुद्धा दमतो आणि येऊन त्याच्या पुढ्यात झोपतो. काही वेळाने भुकेमुळे ना लांडगा उठतो, त्याला जाग येते आणि फटकन उठल्यावर त्याला समोर ससा दिसतो. तेव्हा मात्र तो त्याचा करार विसरतो आणि एकाच फटक्यात त्या सशाला खाऊन टाकतो. कसं आहे मंडळी, सशाने चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केली. शेवटी तो लांडगाच खाणारच सशाला. पण सशाने मात्र एक एक करून जंगलातले सगळे प्राणी या लांडग्याच्या मैत्रीपायी गमावले. तुम्हीच विचार करा, या गोष्टीमध्ये लांडगा कोण, ससा कोण आणि ते बिचारे प्राणी कोण. अर्थात या गोष्टीचा कोणत्याही सत्य घटनेशी अजिबात संबंध नाही. ही काल्पनिक आधारावर ही गोष्ट आहे. असो, चला तुर्तास तरी या गोष्टीवर मी रजा घेतो तुमची. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. चला भेटूया. आमच्याकडे काय थंडी नाही अजून, वातावरण असंच आहे धुरकट. काय माहिती इथिओपियाचा धूर इकडे आला आहे की काय, त्या ज्वालामुखीचा. तो वल्कॅनो 12 वर्षानंतर हे झाला ना, ब्लास्ट झाला आणि त्याचा धूर, राखेचं जे लोळ उठले ते आता भारतापर्यंत आलेत म्हणतात. महाराष्ट्र, मुंबई. पण हा त्याचाच धूर आहे का काय माहीत नाही, काही कल्पना नाही आहे. पण धुरकटच वातावरण आहे, थंडी नाही अजिबात. असं धुकं वाटतं पण धुकं नाही आहे, ते धुळीचं वातावरण आहे. असं चालायचंच. तुम्ही बोलायला अरे काय बोर करतोय, व्हिडिओ तरी थांबव. पण माझ्या कालच्या व्हिडिओला मात्र मार्गशीर्षमधल्या पहिल्या गुरुवाराला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. धन्यवाद मंडळी, त्या मनाने चांगला प्रतिसाद दिलात. आणि छान, मी असेच बनवायचे प्रयत्न करेन. तुम्ही असेच बघत राहा व्हिडिओ, मला आवडेल. आणि बाकी विचार करू नका, लांडगा कोण ससा कोण, काल्पनिक गोष्ट आहे नाही का, सत्य घटनेवर आधारित नाही आहे.
तुम्हाला वाटतं सत्य घटनेवर आधारित आहे? मग कमेंटमध्ये सांगा असं काय असेल तर. हा निव्वळ योगायोग समजावा, डिस्क्लेमर आहे हा. तर चला तुर्तासरी आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.